आज आहे गुरुवार आणि नवनाथ ग्रंथ पारायणातला पहिलाच दिवस आहे. मग सकाळी उठल्याबरोबर सगळं स्वच्छ फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं. लगेचच देवपूजा ही करून घेतली. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर भरपूर दिवस झाले ठरवत होते की बाबा आपल्याला नवनाथाचं पारायण करायचं आहे. जवळजवळ 3.5 वर्ष झाले काय पारायण अजून केलेलं नाही. ते प्रेग्नन्सीमध्ये गेलं आणि नंतर 2 वर्षाचा आता आदेश झाला आहे, असं म्हणून 3 वर्ष झाले. त्याच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी मी पारायण केलेलं होतं. मग म्हटलं आता मुलींच्या एक्झाम वगैरे झालेल्या आहेत म्हटल्यावर आता पारायण करूया, म्हणून आज आता चैत्र महिनाही आहे त्यात. मग आता जास्त वेळ न घालवता सकाळी पूजा वगैरे घेते मांडून. या अगोदरही मी पारायण केलेलं होतं, पण मला जे कोणी पारायण करत असेल त्यांच्याकडून काही नवीन नियम माहीत झाले तर मी तसं करत जाते. मला ज्या काही गोष्टी माहीत आहेत, जे नियम माहीत आहेत त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं पहिल्यांदा मी स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यावर हळदी कुंकू वाहिले. आता इथं मी बऱ्याच गोष्टींची तयारी कालच केलेली होती. समया घासणं असेल किंवा वडाची पाने, नंतर विड्याचं साहित्य काय काय लागतं, नंतर दुसऱ्या वस्तू काय म्हणजे दिवे वगैरे स्वच्छ करून ठेवणं, ह्या ज्या काही गोष्टी बारीक सारी गोष्टी होत्या की ते मी कालच करून ठेवलेल्या होत्या. सकाळी आज नंतर हे सगळं करायचं आणि तिथून पूजा मांडायची म्हटलं का जास्त उशीर लागेल, म्हणून बऱ्यापैकी गोष्टी ही काल करून ठेवलेल्या होत्या. तर इथं मी अक्षदा ठेवल्या, त्यावर गणपतीची सुपारी ठेवली आणि आपण कोणतीही पूजा करताना श्री गणेशाचे पूजन करूनच सुरुवात करतो. आपल्याला कोणत्या गोष्टीची जर आवड असेल तर ती गोष्ट आपण खूप मनापासून आणि आवडीने करतो. तसंच काय झालंय माझं कालपासून जसं ठरलंय की बाबा मला पारायण करायचं आहे, तसं माझी अगदी म्हणजे उत्सुकता होती आणि दिवसाची सुरुवातच एवढी पॉझिटिव्ह झालेली होती. ज्या ठिकाणी मी कलश मांडणार होते त्या अगोदर तिथं तांदूळ ठेवले, त्याची पूजा केली आणि नंतर इथं कलश ठेवला. कलशामध्ये 1 रुपया आणि सुपारी ठेवली. नंतर त्याभोवती 5 वडाची पाने ठेवली, त्यामध्ये नारळ ठेवला. आता इथं वडाचीच पाने का ठेवतात हे मलाही माहीत नाही, पण मी अगोदर पारायण केलं होतं तेव्हा मला एक जणांनी सांगितलं होतं की बाबा इथं वडाची पाने ठेवायची आणि एवढे वडाच्या पानाचे विडे मांडायचे, खाऊच्या पानाचे एवढे मांडायचे. तेव्हापासून मी ही तसंच मांडते. सुरुवातीला इथं मी वडाची पाने, खाऊची पाने ठेवून घेतली. वाटतच नव्हतं सुरुवातीला एवढं इथं पानांचे विडे हे बसतील, ॲडजस्ट करून तसंच ठेवलं आणि त्यावर खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम अशा 5 वस्तू ठेवल्या. कलशामध्ये जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळाला लाल कलरच्या रंगाचा जो रिळ आहे त्याने 9 वेडे असं घातलेले आहेत. नेहमी तर मी लोकरीचेच वेडे घालते त्याला, पण रात्री यांना जायला उशीर झाला आणि लोकर काही मिळालीच नाही, त्यासाठी इथं लाल रंगाचा मी दोरा इथं वापरलेला आहे. बऱ्यापैकी तयारी ही मी कालच केलेली होती, त्यामुळे आज लगेचच इथं पूजा मांडून झाली. आणि पूजा फक्त मांडूनच झाली तरी घरात एवढी सकारात्मक ऊर्जा आणि एक पॉझिटिव्हिटी झाली की घरातलं एकदम वातावरणच बदलून गेलेलं आहे. इथं छोटीशी रांगोळी काढली, इथं पूर्ण ग्रंथ आणि भस्मांच्या शेजारी इथं जपमाळ ठेवलेली, इकडं फळं आणि समया लावले, धूप वगैरे लावलेलं आहे, त्यामुळे घरात एकदम प्रसन्न वातावरण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता पूजा तर मांडून झालेली होती, मग आता इथं वाचन करायला बसले. तर वाचन करण्यापूर्वी इथं मी सगळे नियम वगैरे वाचून घेतले. अगोदर जरी मी पारायण केलेलं असलं तरी ते चुकून काहीतरी राहू नये यासाठी इथं सगळे नियम वाचून घेतले. काही राहिलंय का वगैरे हे चेक केलं आणि नंतर त्यामध्ये त्यांनी 108 वेळा एक मंत्र सांगितला होता जप करायला, तो सुरुवातीला जप करून घेतला. वाचन करण्यापूर्वी त्यांनी अगोदर जसं सांगितलं होतं तसं ते सगळं हे करून घेतलं. टोटल या ग्रंथामध्ये 40 अध्याय आहेत, पण मी 9 दिवसाचीच पारायण करणार आहे. मग प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे हे सुद्धा त्यांनी एका पानावरती तिथं लिहून दिलेलं आहे. सुरुवातीला पण मी इथं पूजा करून घेतलेली होती, पण जेव्हा पहिला अध्याय वाचायला सुरुवात करते त्यावेळेस इथं नंतर पूजा करून घेतली ग्रंथाची. एकाच वेळी बसल्यावर मला काही 6 अध्याय वाचून होणार नव्हते, मग मला मधून उठावं लागलं आणि मी इकडं उठले, स्वयंपाक करायला लागले का परीने झाडू हातात घेतला. रोज तर सांगावं लागतं हे कर ते कर, पण आज मला नाही चालू केले काम करायला. आता निम्म तरी वाचन झालेलं आहे आणि सकाळी नाश्ता वगैरे केलेला होता, पण त्याचं काही मी शूट घेतलं नाही. शूट घेत बसलं तर जास्त वेळ जातो म्हटलं. आणि आदेशचं जेवण वगैरे झालंय, त्यांना आता स्वयंपाक करावा जेवायला. निम्म तरी झालेलं आहे. आज 6 डे कंप्लीट व्हायला पाहिजे, तर त्यातले आता माझे 3च झालेले आहेत. दोनच अध्याय झालेले आहेत. म्हटलं आता तिसरा करत बसले तर जास्त आता वेळ लागेल. अजून मला 4 अध्याय कंप्लीट करायचे. आदेशचं जेवण झालं, त्याला पण भूक लागलेली होती, त्याला त्याचं जेवण झालं. म्हटलं आता हे बाकीच्यांचाही स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर मग राहिलेलं वाचन कंटिन्यू करा. स्वयंपाक केला, घरातली छोटी मोठी कामं होती ती आवरली. नंतर आदेशला झोपवलं आणि आदेश झोपलाय तोपर्यंत म्हटलं राहिलेलं वाचून घ्यावं. मी स्वयंपाक करते तोपर्यंत आदेशने सगळी रांगोळी वगैरे सगळं पुसून काढलेलं होतं. तो काय आता जास्त वेळ झोपत नाही आणि उठला तर मला वाचू देणार नाही, त्यामुळे म्हटलं अगोदर हे रांगोळी आवरण्यापेक्षा जे वाचन आहे ते कंप्लीट करून घ्यावं.
आणि राहिलेलं होतं ते सगळं वाचन पूर्ण केलं. पूजेची तयारी बऱ्यापैकी कालच केलेली असल्यामुळे वडाची पाने, नंतर दुसरं काही साहित्य असेल, नंतर विडे मांडायचे असतील, ते विड्याचं सामान असेल, तर ते कालच बऱ्यापैकी गोळा केलेलं असल्यामुळे आज काही त्याला जास्त वेळ लागला नाही पूजा मांडायला. आणि त्यात हळकुंड राहिलं होतं माझ्याकडून. मग म्हटलं आता एवढं सगळं आहे तर मग आज सकाळी जाऊन ह्यांनी हळकुंड आणले आणि मग ते पूजेवर विड्यामध्ये तर 5 लागते, तर सुपारी खारीक हे त्यातलं हळकुंड माझ्याकडून राहिलेलं होतं. त्यामुळे सकाळी 7ला दुकान वगैरे उघडल्यानंतर ह्यांनी मला आणून दिले आणि तिथून पूजा मांडली. नाहीतर माझं चाललं होतं पहाटे सकाळी लवकर पूजा मांडायची. उठलेही होते पण नंतर पाहिलं तर त्यात नव्हते. मग बाकीची सगळी कामं घरातली करून घेतली. आणि आज पहिला दिवस असल्यावर थोडा जास्त वेळ लागतो पूजेची मांडणी वगैरे करायला. आणि नंतर पहिल्या दिवशी 6 अध्याय असतात. जर 9 दिवसाचं जर पारायण आपण करत असेल तर पहिल्या दिवशी 6 अध्याय असतात आणि दुसऱ्या दिवशी 5. पण मी आरती वगैरे अजून काही केलेली नाही आहे. आता हे आले का संध्याकाळी आरती करणार आहे. आणि रांगोळी वगैरे सगळं काय त्यानं काही ठेवलेलं नाही इकडं तिकडं. आणि ज्याच्या घरी लहान मुलं असतील ते हे समजू शकतात. आता ते सगळं व्यवस्थित करते आणि बाकीचं घरात आवरून घेते. आता संध्याकाळी यांना यायला 6:45 झालेले होते. मग आरती करायला आम्हाला 7च वाजले. जर घरात आपण एखादी पूजा वगैरे म्हटली, नंतर आरती केली, तर घरात एक सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्हिटी घरात पसरते आणि त्यामुळे घरातलं वातावरण एकदम छान झालेलं होतं. इथं आदेश सगळं कुतूहलाने बघत होता इकडं तिकडं. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दिवस आज एकदम फ्रेश आणि उत्साहात गेला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.